मनसेच्या गुढीपाडव्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे काय भूमिका मांडतात, महायुतीमध्ये जाण्याची भूमिका मांडतात की पुन्हा एकदा एकला चलोची भूमिका मांडतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय, मनसेच्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागलंय। पण कार्यकर्ते आणि नेते मनसेचे स्थानिक पदाधिकारी असतील यांचं काय म्हणणं आहे, त्यांना काय वाटतं, राज ठाकरेंनी काय भूमिका घ्यावी, त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात। असं एक जितकी उत्सुकता समाज प्रसार माध्यम म्हणून तुम्हाला आहे तितकीच आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना, महाराष्ट्रातल्या जनतेला आणि आम्हाला स्वतःला सुद्धा आहे। आणि नक्की काय पक्षाची भूमिका आहे ते राजसाहेब स्वतः जेव्हा बोलतील तेव्हाच कळणार आहे। त्यामुळे बाकीचे तर्कवितर्क लढवले जात आहेत त्याच्यावर आत्ता तरी काही बोलणं योग्य होणार नाही। 2024 ची लोकसभेची निवडणूक एक प्रकारचं धर्मयुद्ध आहे आणि राजसाहेब आपल्या बाजूने असावं असं प्रत्येक गटाला वाटतं, पण मला असं वाटतं की राजसाहेब हे धर्माच्या बाजूने राहतील, योग्य तो निर्णय घेतील। धर्माची बाजू म्हणजे आता महाविकास आघाडी आणि महायुती, धर्माची बाजू कोणती म्हणायची? राजसाहेब ठरवतील आणि राजसाहेब जे ठरतील ती धर्माची बाजू असेल। एकला चलोरीची पण असू शकते, हो ती धर्माची बाजू असेल। राजसाहेब जी बाजू घेतील ती धर्माची। सन्मान्य राजसाहेब जे भूमिका घेतील, ते जे आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही काम करू। त्यांचा आदेश आल्यानंतर त्या संदर्भातली अंमलबजावणी करणे हे महाराष्ट्र सैनिकांचं काम असतं आणि ते आम्ही करू। पण एक भूमिका असते ना तुमची पण की महायुतीत जावं, कारण आपण तुमच्या राजसाहेबांची भूमिका तीच आमची भूमिका। आणि ज्या शिवाजी पार्कमध्ये आज राज ठाकरे यांची गुढीपाडव्याची सभा होते त्या शिवाजी पार्कला अगदी लागून राज ठाकरे यांचं शिवतीर्थ हे निवासस्थान आहे। दुपारपासून कार्यकर्ते मोठ्या संख्येनं शिवाजी पार्ककडे यायला निघाले होते, पण उन्हाचा प्रचंड इतका तडाखा होता की अनेक कार्यकर्त्यांनी शिवतीर्थाच्या समोर असलेल्या झाडांच्या सावलीमध्ये आसरा घेतला। सावलीमध्ये बसलेल्या या सगळ्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी राज ठाकरे स्वतः घराच्या बाहेर आले आपल्या नातवासह। आणि उन्हाचा तडाखा थोडा आता कमी व्हायला लागलेला आहे आणि जसा तसा उन्हाचा तडाखा कमी होतोय तसं तसं शिवाजी पार्क मधली गर्दी मात्र आता वाढायला लागलेली आहे। माझ्या सगळ्या बाजूला आता कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे, कार्यकर्त्यांची संख्या वाढलेली आहे, स्टेजवरची हालचाल सुद्धा वाढलेली आहे, तिथे सुद्धा मोठ्या संख्येनं नेते पदाधिकारी जमायला सुरुवात झालेली आहे। आणि या सगळ्याचा आढावा घेताना कुठून कुठून कार्यकर्ते येतात, काय कार्यकर्त्यांच्या भावना आहेत, राज ठाकरेंच्या भाषणाकडनं त्यांच्या काय अपेक्षा आहेत, राज ठाकरेंनी कोणती भूमिका घ्यावी याबद्दल त्यांची मतं काय आहेत आणि आज गुढीपाडवा मेळाव्याला येताना त्यांच्या मनातल्या सगळ्या संमिश्र भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करतो माझा सहकारी राजू सोनावणे या शिवाजी पार्क मैदानामध्ये आता आपल्या सोबत आहेत। आपण राजूकडे जाऊयात। राजू, कविता, पाहतोय आपण मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याला थोड्या वेळामध्ये सुरुवात होणार आहे। मुख्य प्रवेशद्वारावरती मी आहे आणि पाहतोय मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी जे आहे राज्यभरातून शिवाजी पार्कवरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर यावेळेचा मेळावा जो आहे तो वेगळा असणार आहे, कारण लोकसभा निवडणुकीचं रणधुमाळी सुरू आहे आणि त्यामध्ये राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार आहे, राज ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांना काय संबोधित करणार आहे याकडे सगळं लक्ष लागलेलं आहे। आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडे जाणून घेऊया काय सांगाल। यावेळेचा खरं तर मेळावा वेगळा असणार आहे, लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे, काय वाटते राज ठाकरेंनी काय भूमिका घेतली पाहिजे? आज बघा, भारतात जे घडलेलं नाही ते महाराष्ट्रात घडायला लागले। आज असं राजकारण झालेलं आहे की पुढारी रात्री एकीकडे दिवसा इकडे असं राजकारण चाललंय। कार्यकर्त्यांनी काय करायचं अशी अवस्था झालेली आहे। तिकीट नाही मिळाले लगेच दुसरीकडे जाय, तिकडे नाही मिळालं तिसरीकडे जाय, कार्यकर्त्यांनी कोणीकडे जायचं। तर आमची भूमिका अशी आहे की तिकडे 3 गट, 3 पक्ष, इकडे 3 पक्ष, राजसाहेबांनी सेपरेटच लोकसभेच्या सीटा उभा केल्या पाहिजे। ती खरी ताकद म्हणाय राजसाहेबांची। का तर काय इकडे बाजार चाललाय सगळा, इकडे पण बाजार चाललाय सगळा, महाराष्ट्रात असं घडायला आलंय। कुठला पक्ष फोडण्यात, महायुती आणि महाविकास आघाडी दोघांमध्ये बाजार सुरू आहे, तेच चालू आहे। माणसं सगळी फोडून एकमेकांना चालले, तिकीट नाही मिळालं तर व्हायला आलं इकडं तिकडं। तर कार्यकर्त्यांनी काय करायचं, कुणावर विश्वास ठेवायचा? तर राजसाहेबांनी आता निर्णय जो घेईल ते आम्हाला मान्य आहे। राजसाहेब जे आदेश देतील ते आम्ही त्यांच्या मागे जाणार।
एक आहे की राज ठाकरे दिल्लीत गेले, दिल्लीमध्ये भेटीगाठी झाल्या. आता काय वाटतंय तुम्हाला या सभेतून काय घोषणा करणं तुम्हाला वाटतंय की कार्यकर्त्यांना ते सोपं जाणार आहे? जे राजसाहेब जे आदेश देतील ते आम्ही कार्यकर्ते पाळणार. काय पण तुम्हाला काय वाटतं, काय महायुतीसोबत गेलं पाहिजे, महाविकास आघाडीसोबत गेलं पाहिजे का? राजसाहेबांचे विचार आहेत ते आता बोलल्याशिवाय आपल्याला कळणार नाहीत. साहेबांचा जो आदेश असन त्या आदेशाला आम्ही ठाम असन. साहेबांचा आदेश साहेब सांगतील ते धोरण, साहेब सांगतील ते तोरण. पाहतो आपण साहेब सांगतील ते धोरण, साहेब सांगतील ते तोरण असं प्रतिक्रिया त्यांना पाहायला मिळतं. मात्र कुठंतरी राज ठाकरे यांनी जे आहे ते वेगळं लढावं अशा सुद्धा कार्यकर्त्यांच्या भूमिका पाहायला मिळतात. त्यामुळे कविता साहजिकच आहे की राज ठाकरे आज काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं राहील. कविता